या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म ए हा दिला गेलेला आहे आणि हा जो काय फॉर्म ए आहे अंडर सेक्शन 29 ह्याच्यामध्ये बॅलन्स शीट साठी ए फॉर्म आहे आणि प्रॉफिट अँड लॉस साठी बी फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये बॅलन्स शीट ऑफ XYZ कंपनी असं इथं तुम्हाला लिहायचंय आणि ऍज ऑन 31st ऑफ मार्च डॅश इथे जे तुमचं इयर असेल ते येणार आहे. प्लीज नोट each and every banking company registered in India or having its banking function in India will close its books of account on 31st of March every year. की भारतामध्ये असलेल्या बँका त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट हे 31 मार्चला क्लोज करतात. हे जे बॅलन्स शीट तुम्हाला दिली आहे या बॅलन्स शीट मध्ये ही व्हर्टिकल बॅलन्स शीट ही पूर्वीसारखी डाव्या बाजूला लायबिलिटीज आणि उजव्या बाजूला असेट अशी बॅलन्स शीट नाहीये. तर ही व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बॅलन्स शीट आहे जिथे इथे तुम्हाला लायबिलिटीज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला वरच्या बाजूला लायबिलिटीज दिलेल्या आहेत आणि खाली असेट्स दिलेले आहेत. आता हा जो फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स साठीचा एक पहिला कॉलम आहे, त्यानंतर शेड्यूल्स आहेत. आता शेड्यूल्स म्हणजे नक्की काय? शेड्यूल्स म्हणजे हा फक्त तुमचं स्टेटमेंट आहे आणि जे काय ऍडजस्टमेंट तुम्हाला करायच्यात, ज्या काय वर्किंग तुम्हाला करायच्यात, ऍडिशन्स करायच्यात किंवा काही गोष्टी मायनस करायच्यात, तर त्या सगळ्या तुम्हाला शेड्यूल्स मध्ये कराव्या लागतील किंवा वर्किंग नोट आपण त्याला म्हणतो. त्या वर्किंग नोट मध्ये ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट करायच्यात आणि या वर्किंग नोट मध्ये ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर त्याची जी फायनल टोटल असेल ती तुम्हाला फक्त स्टेटमेंट मध्ये लिहायची. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ फर्निचर. फर्निचरचं व्हॅल्यू आहे 3 लाख रुपये आणि त्याच्यावरचं डेप्रिसिएशन आहे 10%. किती होईल डेप्रिसिएशन? 30,000 होईल. मग फर्निचरची टोटल व्हॅल्यू किती होईल आता? 2,70,000. आता ही जी काय 2,70,000 आहे ही तुमची 10 नंबर फिक्स असेट मध्ये डायरेक्टली येणार आहे. आता याच्या पलीकडे जाऊन फर्निचर असेल, मोटर कार असेल किंवा दुसरं काही असेल, हे सगळ्या फिक्स असेटच्या ज्या बेरजा वजा बाक्याच्या त्या शेड्यूल मध्ये केल्या जातात किंवा वर्किंग नोट मध्ये केल्या. आणि जी फायनल व्हॅल्यू आहे, समजा मोटर कार ही 5 लाख आहे आणि 5 लाखावरती 20% डेप्रिसिएशन आहे, म्हणजे तुमचं फायनल व्हॅल्यू किती झाली? 4 लाख रुपये. म्हणजे मगाचे 2,70,000 अधिक 4 लाख रुपये जे आहे असे 6,70,000 रुपये फिक्स असेट म्हणून डायरेक्टली इथं लिहिले जातील. असंच प्रत्येक शेड्यूल जे आहे ते केलं जाणार आहे. आता इथे फिगर्स ज्या आहेत त्या चालू वर्षीच्या आहेत आणि इकडच्या ज्या फिगर्स आहेत त्या प्रिव्हियस इयरच्या आहेत. आता तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये प्रिव्हियस इयरच्या कोणत्याही अमाऊंट लिहायच्या नाहीये, पण हा फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट आखणं अपेक्षित आहे. प्रॅक्टिकल सोल्युशन करत असताना तुम्हाला इथे कोणत्याही व्हॅल्यू येणार नाही, इथेच अमाऊंट लिहायच्या आहेत, पण हा कॉलम मात्र तुम्हाला आखावा लागणार आहे. आता जी लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी मध्ये कॅपिटल अँड लायबिलिटीज. तर हे कॅपिटल आणि लायबिलिटीज कोणते कोणते आहेत आपण बघूयात. सगळ्यात सुरुवातीला आहे ते म्हणजे शेअर कॅपिटल. मग या शेअर कॅपिटल मध्ये तुम्हाला ऑथोराइज लिहावं लागेल, सबस्क्राईब कॅपिटल लिहावं लागेल किंवा कॉल्ड अप पेड अप जे काय कॅपिटल आहे ते देखील तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट आहे किंवा दुसरं शेड्यूल आहे ते म्हणजे रिझर्व्ह अँड सर्प्लस. इथे तुमचे वेगवेगळे जे फंड्स आहेत किंवा रिझर्व्ह जे आहेत, जनरल रिझर्व्ह असेल, शेअर प्रीमियम असेल, कॅपिटल रिडम्पशन असेल किंवा मगाशी पाहिलेला स्टॅट्युटरी रिझर्व्ह असेल, तो तुम्हाला 2 नंबर मध्ये लिहायचा आहे शेड्यूल मध्ये. तिसरं आहे डिपॉझिट्स. आता हे डिपॉझिट्स कोणते? डिपॉझिटचे 2 प्रकार. एक आहे टाइम डिपॉझिट आणि दुसरं आहे ते डिमांड डिपॉझिट.
मागणी करताच पैसे मिळतील असे डिपॉझिट, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, आणि टाइम डिपॉझिट एका विशिष्ट मुदतीनंतर ज्याचे पैसे मिळतील. एक आहे रिकरिंग आणि दुसरं आहे फिक्स्ड डिपॉझिट. त्याच्यानंतर आहे बॉरोविंग. आता आपल्याला असं वाटतं की बँक आपल्याला कर्ज देते आणि बँक कोणाकडनं कर्ज घेत नाही, पण ते चूक आहे. बँक देखील दुसऱ्या बँकांकडनं किंवा रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेत असते आणि बँकेने घेतलेलं जे कर्ज आहे ते बॉरोइंग या शीर्षकाखाली येतं किंवा 4 नंबरच्या शेड्यूल मध्ये येतं. या व्यतिरिक्त जी देणेदारी आहे ती तुमची अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन मध्ये येते. म्हणजे कॅपिटल आणि लायबिलिटी यासाठी एकूण 5 शेड्यूल आहेत. एक कॅपिटल, दुसरं रिझर्व्ह अँड सरप्लस, तिसरं डिपॉझिट, चौथं बॉरोइंग आणि पाचवं अदर लायबिलिटीज. ह्या इथल्या लायबिलिटी ज्या आहेत त्या संपल्यात. इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज इथे लिहायच्यात आणि इथे त्याची टोटल करायची. असा असेट कडे जाऊयात. हे जे काही असेट्स आहेत ते असेट 6 ते 11 आहेत. पहिलं जे आहे ते कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय. मगाशी आपण CRR मध्ये बघितलं की 3% रक्कम शेड्यूल बँकांना आणि नॉन शेड्यूल बँकांना रिझर्व्ह बँकेकडे ठेवायची, पण नॉन शेड्यूल बँक ही स्वतःकडे देखील ठेवू शकते. रोख स्वरूपामध्ये जे पैसे आहेत आणि रिझर्व्ह बँकेकडे जे पैसे आहेत ते तुम्हाला 6 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहायचे. पण जसं पीडीसीसी बँकेचं अकाउंट हे स्टेट बँकेमध्ये असू शकेल, तर त्याच्यासाठी मात्र बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हे 7 नंबरचं शेड्यूल. इतर बँकांकडे जर पैसे असतील, इतर बँकांकडे जर आपण पैसे ठेवले तर आपल्याला ते 7 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहावे लागते. आणि रिझर्व्ह बँकेकडे पैसे असतील आणि रोख स्वरूपामध्ये पैसे असतील ते मात्र 6 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहावे लागते. दुसऱ्या बँकांकडे असलेल्या ठेवी, जसं आपण ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या तसंच बँक देखील दुसऱ्या बँकांकडनं ठेवी ठेवू शकते, ते आपल्याला 7 नंबर शेड्यूल मध्ये लिहायचे. आता पुढे आहे ते म्हणजे मनी ॲट कॉल. 1 दिवसासाठी, 7 दिवसासाठी शॉर्ट नोटीस वरती बँक काही कर्ज देत असते. ही जी काही कर्ज आहेत ती 7 नंबर मध्ये येतात. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आपण कॅश आणि बॅलन्स विथ आरबीआय बघितलं, बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस पाहिलं. पुढचं 8 नंबरचं जे शेड्यूल आहे ते आहे इन्व्हेस्टमेंट. मग बँक कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करते? बँक शेअर्स मध्ये गुंतवणूक करेल, बॉन्ड मध्ये गुंतवणूक करेल, डिबेंचर्स मध्ये पैसे गुंतवेल किंवा सोन्यामध्ये देखील बँक गुंतवणूक करू शकते. तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे तर हे इन्व्हेस्टमेंट 8 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहिले जातात. पुढचं जे शेड्यूल आहे ते आहे ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस म्हणजेच लोन अँड ऍडव्हान्स. बँकेने जी कर्ज दिलेली आहे किंवा मुदतीच्या पूर्वी जे पैसे दिलेले आहेत, जिथे बिल डिस्काउंट केलं जातं त्याला ऍडव्हान्सेस असं म्हटलेलं आहे. तर ऍडव्हान्सेस साठी 9 नंबरचं शेड्यूल. पुढचं जे शेड्यूल आहे ते आहे फिक्स्ड असेट. आता फिक्स्ड असेटच्या बाबतीत 10 नंबरचं शेड्यूल आहे. हे जे काही शेड्यूल आहे यामध्ये कोणते कोणते फिक्स्ड असेट असणार आहे? तर फिक्स्ड असेटच्या बाबतीत बँकेकडे स्वतःची, जिथे हेड ऑफिस आहे तिथे बँकेची स्वतःची इमारत जी काय आहे हेड ऑफिसच्या ठिकाणी तिथे असू शकते, किंवा फर्निचर असू शकतं, किंवा आणखी काही फिक्स प्रॉपर्टी जी आहे ती बँकेकडे असू शकते. या व्यतिरिक्त जे असेट्स आहेत, मग तो जप्त केलेला असेट असेल किंवा इतर काही असेल, तर तो 11 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहिला जाणार आहे. अशा पद्धतीने असेट जे आहेत या असेट हिथं सगळे असेट लिहिले जाणार आहे आणि इथे असेटची टोटल जी आहे ती केली जाणार आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, इथे फुटनोट मध्ये बँकेची लायबिलिटीज
आणि बँकेचे ऍसेट्स झाल्यानंतर एक आयटम आलेला आहे आणि तो आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता कॉन्टिंजंट या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या घडण्या किंवा न घडण्यावरती अवलंबून असणारा, जो घटनावलंबी आहे की जो निश्चित नाही. जे बिल्स फॉर कलेक्शन आहे, बँकेमध्ये जे चेक आपण डिपॉझिट करतो आणि बँकेला सांगतो की हे चेक क्लिअर करा, त्याला त्या ठिकाणी बिल्स फॉर कलेक्शन मध्ये लिहिलं जातं. आता ती कॉन्टिंजंट लायबिलिटी का आहे, त्याचं कारण असं आहे, समजा एक्स ने वायला चेक दिला, वायने तो चेक त्याच्या बँकेमध्ये डिपॉझिट केला. आता मुदतीच्या दिवशी जर एक्सच्या खात्यामध्ये पैसे असेल तर बँक ते पैसे वायच्या अकाउंटला ट्रान्सफर करेल. जर एक्सच्या खात्यामध्ये पैसे नसतील तर चेक बाउन्स होईल आणि वायला पैसे जे काय आहे ते मिळणार नाही. बँक वायला पैसे देण्यासाठी बंधनकारक आहे कधी, ज्यावेळेस एक्स कडनं ते पैसे येतील. एक्स कडनं पैसे आले तर ते वायला द्यायचे आणि एक्स कडनं पैसे नाही आले तर ते तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे बँकेची लायबिलिटी ही जरी लायबिलिटी असली तरी ती कॉन्टिंजंट आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या घडण्या किंवा न घडण्यावरती अवलंबून आहे. आणखी एक उदाहरण घेऊयात. समजा तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज भरलाय आणि बँकेकडे तुम्हाला तुम्ही त्याची चौकशी केली, तर बँक तुम्हाला स्कॉलरशिपची रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग करायला बांधील आहे किंवा बँकेची ती लायबिलिटी आहे कधी, ज्यावेळेस शासनाकडून ती रक्कम येईल त्यावेळेस. शासनाकडे आली तर तुमच्या खात्यावर जमा होईल, जर आली नाही तर तुमच्या खात्यावर बंधनकारक म्हणजे ती रक्कम जमा केली जाणार नाही. तसंच गॅस सबसिडीच्या बाबतीत आहे. गॅस किंवा पेट्रोलियम कंपनीकडनं जर ती सबसिडी जमा झाली तर तुमच्या खात्यावरती दिली जाईल आणि नाही झाली तर मात्र ती दिली जाणार नाही. अशी जी काय लायबिलिटी आहे तिला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतात. आणखी एक उदाहरण घेऊया. अनपेड शेअर्सच्या बाबतीत बँकेने तिच्या सबसिडरी कंपनीचे काही शेअर्स विकत घेतले आणि त्या शेअर्सच्या बाबतीत 10,000 शेअर्स 10 रुपयाचे घेतलेत, म्हणजे 1 लाख रुपयाचे. पण त्यापैकी फक्त 6 रुपये कॉल्ड आहेत आणि 4 रुपये अनकॉल्ड आहेत. याचा अर्थ 10,000 शेअर्सवर 6 रुपयाने पैसे दिलेले आहेत आणि 4 रुपयाने पैसे दिलेले नाही. आता त्या सबसिडरी कंपनीने अजून 4 रुपये कॉलच केले नाही. कधी कॉल करेल, या वर्षी, पुढच्या वर्षी किंवा नंतर कधी सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा ते 4 रुपये मागितले जातील, कॉल केले जातील, फायनल कॉल 4 रुपयाचा, तर अशा 10,000 शेअर्स वरती प्रत्येकी 4 रुपये असे 40,000 रुपये बँक देणं अपेक्षित आहे. पण कधी पैसे मागितले तर, आणि जेव्हा मागितले नाही तेव्हा ती बँकेची लायबिलिटी. पुढचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्म बी आहे, तो प्रॉफिट अँड लॉसचा. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, अगेन तुमचं ते 31 मार्च असणार आहे. इथे देखील तोच फॉर्मॅट आहे. पर्टिक्युलर्स आहे, शेड्यूल साठी कॉलम आहे, चालू वर्षाच्या रकमा आहेत, प्रिव्हियस इयरच्या रकमा. इथे फक्त चालू वर्षाच्या रकमा ज्या आहेत त्या ठिकाणी इथे लिहिल्या जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉस जे आहे, जे बॅलन्स शीट सारखंच व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये आहे, याच्यामध्ये 4 भाग केलेले आहेत. पहिला भाग इन्कम आहे, दुसरा भाग एक्सपेंडिचर आहे, तिसरा भाग प्रॉफिट ऑब्लिक लॉस आहे आणि चौथा भाग जो काय आहे तो अप्रोप्रिएशन्स आहे. जो नफा आहे त्याची विभागणी आपण कशी करणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप 4 पार्ट पाहूयात. पहिला भाग आहे इन्कम, दुसरा आहे एक्सपेंडिचर, तिसरा आहे प्रॉफिट ऑब्लिक लॉस आणि चौथा आहे तो अप्रोप्रिएशन्स. एक एक करून आपण भाग बघूया. या इन्कम मध्ये जसं तिकडे आपण 12 शेड्यूल्स बघितले,
तशी इथे देखील पुढचे शेड्यूल्स आहेत. आता हे शेड्यूल्स कोणते? पहिलं शेड्यूल आहे 13 नंबरचं, ते आहे इंटरेस्ट अर्न, बँकेने मिळवलेला इंटरेस्ट. आता हा इंटरेस्ट कशावरती मिळेल? बँक ज्या ठेवी स्वीकारते त्याच्यावरती बँकेला व्याज द्यावं लागतं. बँकेसाठी तो एक्सपेंडिचर आहे. बँक जे कर्ज देतं त्या कर्जावरती बँकेला इंटरेस्ट मिळतो आणि बँकेसाठी तो इन्कम आहे. तो इथे जो काय इंटरेस्ट अर्न आहे, हा अर्न केलेला इंटरेस्ट ज्यावेळेस बँकेने ठेवी ठेवलेल्या आहे दुसऱ्या बँकांमध्ये, काही गुंतवणूक केलेली आहे किंवा लोकांना कर्ज दिलंय आणि त्यापासून बँकेला इंटरेस्ट मिळालाय, इंटरेस्ट रिसिव्ड, क्रेडिट साइड जी आहे इंटरेस्टची, तर हा इथे इंटरेस्ट अर्न आहे. याच्या व्यतिरिक्त देखील बँकेला इतर उत्पन्न आहे. डिमांड ड्राफ्ट साठी कमिशन घेतलं जाऊ शकतं किंवा वेगवेगळे बँकिंग चार्जेस जे आहेत ते देखील बँक घेऊ शकते. त्यामुळे इथं इंटरेस्ट आणि डिस्काउंट हा 13 नंबर मध्ये जाईल आणि त्या व्यतिरिक्त जो काही उत्पन्न आहे ते आपलं 14 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहिलं जाईल. इन्कम लक्षात आलंय? इथे 13 ची टोटल लिहिली जाईल, 14 ची टोटल लिहिली जाईल आणि दोघांची टोटल होईल. हा झाला आपला इन्कम. पुढे आहे एक्सपेंडिचर. आता पहिला एक्सपेंडिचर आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड, म्हणजेच थोडक्यात इंटरेस्ट पेड. हा आपण 15 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर आहे 16 नंबर ऑपरेटिंग एक्सपेन्स. इथं ऑपरेटिंग येणं अपेक्षित आहे, तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे 16 नंबरला. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॉन शेड्यूल आयटम असणार आहे, त्याला आपण 17 म्हणणार नाही, एक नॉन शेड्यूल आहे, त्याला म्हटलं जाईल प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजंट. काही तरतुदी ज्या आपण करणार आहोत पण त्या अनिश्चित स्वरूपाच्या, म्हणजे आपल्याला किती डिव्हिडंड घ्यायचा आहे हे आपल्याला सुरुवातीला माहित नसतं. ही तरतूद तर करायची पण ती तरतूद अनिश्चित स्वरूपाची. इन्कम टॅक्स तर द्यायचा आहे पण इन्कम टॅक्स नक्की किती आहे तो आपल्याला सुरुवातीला माहित नाहीये. मग आपण काय करतो, एक 50,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागेल म्हणून 50,000 रुपये बाजूला काढून ठेवतो. आता प्रत्यक्षातला इन्कम टॅक्स हा 40,000 असेल, 50,000 असेल, 55,000 देखील असू शकेल. म्हणून ही जी तरतूद आहे ती तरतूद तर आहे पण ती तरतूद अनिश्चित स्वरूपाची आहे. म्हणजे दॅट इज अ प्रोव्हिजन बट दॅट प्रोव्हिजन इज अ कॉन्टिंजंट. ती घडण्या किंवा न घडण्यावरती अवलंबून आहे. इथे 15 नंबरची टोटल लिहिली जाईल, 16 नंबरची लिहिली जाईल आणि नॉन शेड्यूलची टोटल लिहिली जाईल आणि अशा पद्धतीने आपला एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट केला जाईल. आता इथे तुम्हाला टोटल इन्कम मिळालाय, इथे तुम्हाला टोटल एक्सपेंडिचर मिळाला. ह्या इन्कम मधनं हा एक्सपेंडिचर वजा केला की तुम्हाला चालू वर्षीचा नफा जो काय आहे तो मिळणार आहे. बघा, तिसरा जो पार्ट आहे प्रॉफिट ऑब्लिक लॉस, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, चालू वर्षीचा नफा किंवा तोटा आणि मागे जो कॅरी फॉरवर्ड केलेला नफा किंवा तोटा आहे तो इथं लिहिला जाणार आहे. चालू वर्षीचा नफा कसा कॅल्क्युलेट केलाय, 1 वजा 2 म्हणजे इन्कम 1 वजा एक्सपेंडिचर. इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा केल्याच्या नंतर जे काय शिल्लक राहील त्याला आपण चालू वर्षीचा नफा म्हणतो. अज्युम करू की चालू वर्षीचा टोटल इन्कम जो आहे हा आहे 13 लाख. जो टोटल एक्सपेंडिचर आहे तो आहे 6 लाख. म्हणजे 13 लाख वजा 6 लाख वजा जाता चालू वर्षीचा नफा हा 7 लाख रुपये आहे. दॅट इज 7 लाख. मागच्या वर्षीचा नफा जर तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल तर तो लिहायचा आहे, नसेल लिहिलेला तर तो तुम्हाला डॅश करा. आता चालू वर्षीचा नफा हा इथे आणि मागच्या वर्षीचा नफा हा दिलेला आहे.
या दोघांची बेरीज केल्यावरती इथे आपल्याला एकूण नफा मिळेल. मग चालू वर्षी तोटा, मागच्या वर्षी नफा, किंवा मागच्या वर्षी तोटा, चालू वर्षी नफा, दोन्ही वर्षी तोटा किंवा दोन्ही वर्षी नफा, अशी कोणतीही केस जी आहे ती असू शकते. मग हा चालू वर्षीचा नफा आणि मागच्या वर्षीचा नफा याची टोटल केली जाईल आणि ती इथे लिहिली जाईल. आता हा नफा आपल्याकडे अप्रोप्रिएशन साठी आहे. या नफ्यातून आपण काय काय करणार आहोत? डिव्हिडंड देणार आहोत, रिझर्व्ह त्या ठिकाणी देणार आहोत, प्रोव्हिजन्स करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा नफा वापरला जाणार आहे. एक तर सगळ्यात महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, जी प्रॉब्लेम मध्ये देऊ अथवा न देऊ चालू वर्षीच्या नफ्याच्या 20% रक्कम आपल्याला काय करायची? स्टॅट्युटरी रिझर्व्हला. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की 5,000 रुपये जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करा, बिल्डिंग फंड क्रिएट करा किंवा इतर काही फंड क्रिएट करा, त्यासाठी हा नफा एकूण वापरला जाईल. डिव्हिडंड साठी हा नफा वापरला जाईल आणि जो शिल्लक राहील तो इथं लिहिला जाईल. म्हणजेच चालू वर्षीचा हा आणि मागच्या वर्षीचा हा जो काय नफा आहे हाच इथं लिहिला जाईल आणि ह्याची वाटणी कशी केली ही इथं लिहिली जाईल. मग रिझर्व्ह आणि डिव्हिडंड, इतर तरतुदी ह्या सगळ्या वजा जाता. अजून करू की मागच्या वर्षीचा आणि चालू वर्षीचा नफा 40,000 रुपये. या 40,000तून हा जो 30,000 रुपये मागच्या वर्षीचा चालू वर्षीचा नफा आहे, म्हणजे 30च्या 20% म्हणजे 6,000 रुपये हे स्टॅट्युटरी रिझर्व्हला जातील. त्याच्यानंतर पुढे एखाद्या रिझर्व्ह साठी तुम्हाला 4,000 रुपये सांगितलेत, ते तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजे 10,000 रुपये झाले. डिव्हिडंड 3,000 रुपये द्यायचे, म्हणजे एकूण 40,000 पैकी 6,000 अधिक 4,000 अधिक 3,000 13,000 रुपये तुम्ही एक्सपेंड केले आणि 13,000 रुपये एक्सपेंड केल्याच्या नंतर देखील आता तुमच्याकडे 27,000 रुपये बॅलन्स जो काय आहे तो आहे. म्हणजे इथे 40,000, इथे 40,000 आणि बॅलन्स कॅरीड 27,000 रुपये. हे ज्यावेळेस प्रॉब्लेम घेईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात नक्कीच येईल. हा फॉर्मॅट आपण सगळ्यांनी बघितलाय. या फॉर्मॅट मध्ये डिटेल मध्ये त्या ठिकाणी कॅपिटल जर बघायचं झालं तर त्यामध्ये नॅशनलाइज बँकेकडे, नॅशनलाइज बँकांसाठी कॅपिटलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. दुसऱ्या ज्या बँका आहेत इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया, त्यांच्यासाठी कॅपिटलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इतर बँकांमध्ये ऑथोराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल आणि कॉल्स इन आरियर्स किंवा अनपेड जे आहे ते लिहिलं जाईल. इथं नंबर ऑफ शेअर्स आणि प्रत्येक शेअर्सची व्हॅल्यू ही इथं लिहिली जाईल. दुसरं जे शेड्यूल आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, या रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह लिहिलाय, त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स आहे आणि चालू वर्षी जी ऍडिक्शन केलेली आहे किंवा डिडक्शन केलंय ते लिहिलेलं आहे. त्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह आहे तो लिहिला जाईल. शेअर प्रीमियम असेल तर तो लिहिला जाईल. त्याच्यानंतर रेव्हेन्यू अँड अदर रिझर्व्ह जे आहेत ते लिहिले जातील आणि जो शिल्लक राहिलेला बॅलन्स आहे तो इथं लिहिला जाईल. तिसरं शेड्यूल आहे ते आहे डिपॉझिट्स. डिपॉझिट जे आहे जे ठेवीदारांनी आपल्याकडे ठेवलेत त्याच्यामध्ये डिमांड डिपॉझिट आहे, ज्याच्यामध्ये सेव्हिंग करंट अकाउंट आहे बँकांकडनं आणि इतरांकडनं. सेव्हिंग बँक डिपॉझिट आहे, टर्म डिपॉझिट्स आहे. मग यामध्ये डिपॉझिट्स फ्रॉम ब्रांचेस इन इंडिया, आउटसाइड इन इंडिया. जे बॉरोविंग आहे, ज्याच्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, जर रिझर्व्ह बँकेकडनं घेतलेलं असेल किंवा भारताबाहेरून घेतलेलं असेल ते त्याच्यामध्ये लिहायचंय. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स मध्ये
बिल्स पेएबल, इंटर ऑफिस ऍडजस्टमेंट आणि इतर गोष्टी येणार आहेत. लायबिलिटी संपलंय. 6 नंबरच्या शेड्यूल मध्ये स्वतःकडे असणारी बँकेकडे कॅश आणि रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेले पैसे हे करंट अकाउंट मध्ये आणि अदर अकाउंट मध्ये ते तुम्हाला इथे लिहायचे. 7वं जे शेड्यूल आहे, दुसऱ्या बँकांकडनं ज्या ठेवी स्वतः बँकेने ठेवलेल्या आहेत आणि मनी ऍट कॉल हे जे आहे ते 7 नंबर मध्ये येणार आहे. याच्यामध्ये देखील इनसाइड इंडिया, आउटसाइड इंडिया आहे. 8 नंबर शेड्यूल जे आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे. मग याच्यामध्ये भारतात केलेल्या गुंतवणुका, भारताबाहेर केलेल्या गुंतवणुका, मग शेअर्स मध्ये, बॉन्ड्स मध्ये, डिबेंचर्स मध्ये आणि शासनाच्या सिक्युरिटीज मध्ये केलेल्या ते याच्यामध्ये येईल. ऍडव्हान्सेस मध्ये लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट, बिल परचेस आणि डिस्काउंटेड येईल. आणि बाकी सिक्युअर्ड, अनसिक्युअर्ड पोर्शन जो आहे तो यामध्ये येईल. फिक्स असेट मध्ये प्रिमाइसेस जे आहेत आणि अदर फिक्स असेट, याच्यामध्ये असेट वाढला असेल तर ते ऍडिशन येईल, डेप्रिसिएशन वजा होईल आणि सगळ्या असेटची टोटल होईल आणि इथे लिहिली जाईल. ह्या शेड्यूलची टोटल केली की ती स्टेटमेंट मध्ये लिहिली जाईल. त्यानंतर 11 नंबर अदर असेट आहे. फिक्स असेट सोडून जे असेट आहेत ते याच्यामध्ये येतील. पुढे आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी, जी एखाद्या गोष्टीच्या घडण्या किंवा न घडण्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस मध्ये इंटरेस्ट अर्न मध्ये इंटरेस्ट आणि डिस्काउंट रिसिव्ड आहे. ठेवींवरती, इन्व्हेस्टमेंट वरती बँकेला मिळालेला इंटरेस्ट इथे लिहिला जाईल. अदर इन्कम मध्ये कमिशन, एक्सचेंज, ब्रोकरेज किंवा आणि काही फायदा असेल तो लिहिला जाईल. इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजेच इंटरेस्ट जो पेड आहे, आता कशावरती इंटरेस्ट दिला जाईल? ग्राहकांच्या ठेवींवरती इंटरेस्ट दिला जाईल किंवा इतर काही बाबींवरती इंटरेस्ट दिला जाईल. बॉरोइंग वरती तो इंटरेस्ट पेड मध्ये येणार आहे. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, म्हणजे आतापर्यंत जे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही सोडवलंय त्या प्रॉफिट अँड लॉसची पूर्ण डेबिट बाजू म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. याला अपवाद फक्त कोणता? इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट पेड हाच फक्त 15 नंबर येईल. त्या व्यतिरिक्तचे सगळे खर्च हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये येतील. मग ज्यामध्ये एम्प्लॉईची सॅलरी असेल, त्यांच्यासाठीचा पीएफचं कॉन्ट्रीब्युशन असेल, रेंट, टॅक्सेस असेल, प्रिंटिंग स्टेशनरीचा खर्च असेल, डेप्रिसिएशन असेल, डायरेक्टरची फी, लॉ चार्जेस, पोस्टेज आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इथे येणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सी ज्या आहेत ते शेड्यूल जे काय आहे ते आपण याच्यामध्ये करणार आहोत.